आई ही जन्माची शिदोरी असते जी पुरतही नाही आणि सरतही नाही, की पुरतही नाही आणि उरतही नाही, असं काहीतरी एका कवीनं म्हटलेले. ॲक्च्युअल काय आहे ते मला एकदा त्या कवीचं नाव सांगा. तुम्ही कधी तुमच्या आयुष्यात कधी ऐकलं असेल तर तुम्ही म्हणाल आईचं आणि कवी आणि हे काय उदाहरण आहे. उदाहरण वगैरे काही नाही, पण आयुष्यात हा प्रसंग तुमच्या आयुष्यात कधी घडलेला आहे की आईनं झाडू असा पाठीशी असा लपून ठेवलाय. तुमच्याशी आई बोलते, आई म्हणते बाळ्या 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 पिल्या माय माझ्या वासरा, मी तुला मारणार नाही, ये माय जवळ ये. मग आई तुम्हाला जवळ जवळ बोलावते, तुम्ही काहीतरी चूक केलेली आहे आणि जवळ आल्यानंतर तो झाडूचा प्रसाद तुम्हाला भेटतो. ॲक्च्युअल जर विचार केला तर झाडू हा झाडण्यासाठी वापरतात. झाडूचं काम काय असतं? सफाई करणं. हा म्हणजे अंगणाची सफाई करणं. पण कधी जर गरज पडली तर मग आपल्या अंगाची सफाई करायचं काम सुद्धा आई झाडूच्या माध्यमातून करते. मला सांगायचंय काय, झाडूचं खरं काम काय असतं? झाडून काढणं, सफाई करणं, ठीक आहे. पण आई गरज पडेल तेव्हा त्या झाडूचा दुसरा उपयोग आपल्यासाठी करते का नाही? आणि नेमकं या दुसऱ्या उपयोगालाच उपयोजन असं म्हणायचं. आणि म्हणून तुम्ही तुमच्या 10वीच्या पूर्ण वर्षभरामध्ये वर्गसमीकरण असेल, लिनियर इक्वेशन अर्थातच हा 2 चलातील रेषीय समीकरण असेल किंवा इतर अनेक चॅप्टर्स असतील, आपला जो एपी नावाचा अरिथमेटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी नावाचा चॅप्टर आहे किंवा इतर असे बाकी कोणते पण चॅप्टर ज्याच्यामध्ये उपयोजन हा जर शब्द तुम्ही ऐकला तर तुम्हाला फक्त एक गोष्ट माहीत असली पाहिजे. उपयोजन म्हणजे काय? ठरलेल्या उपयोगा व्यतिरिक्त दुसरा कुठंतरी उपयोग करणं, ज्याला म्हणायचं उपयोजन. ॲप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन, ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, ॲप्लिकेशन ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन, ठीक आहे. अशा पद्धतीने ॲप्लिकेशन. तसं हे आपल्याला शाब्दिक उदाहरण हा लिनियर इक्वेशनचाच एक प्रकार आहे. 2 चलातील रेषीय समीकरणांचा समीकरण सोडवण्या व्यतिरिक्त व्यावहारिक भाषेमध्ये कसा उपयोग करायचा ते आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचंय. रेडी आहात? पण त्याच्या अगोदर डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा एक लिंक पिन केलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्हाला एक आपली अनअकॅडमी ॲपवर जी काही एक आपली शुभारंभ ही बॅच आहे, ती बॅच अगदी 1 रुपयामध्ये, ज्यामध्ये PYQ सेशन असतील, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले हॉट्स क्वेश्चन असतील, प्रॉब्लेम सेटमधले क्वेश्चन असतील, महत्त्वाच्या चॅप्टर वाईज काढलेली क्वेश्चन सिरीज असेल, मॅथ सायन्स सगळ्या SST सारख्या सगळ्या विषयांसाठी आपण या बॅचवर विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये, आता 1 रुपया म्हणजे फ्री ऑफ कॉस्टच म्हणता येईल, अशामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी एक बॅच घेत आहोत. 40 दिवसाचा क्रॅश कोर्स आहे. जवळपास 2-4 दिवस झालेले आहेत. लवकर तुम्ही सुद्धा जॉईन व्हा आणि ही बॅच कंटिन्यू करा, ठीक आहे. बाकी तर आपलं यूट्यूबवर सगळं चालूच आहे. आता आपल्याला पाहायचं आहे एखाद्या शाब्दिक उदाहरणांच्या माध्यमातून गुंतलेलं समीकरण बाहेर कसं काढायचं आणि ते सोडवायचं कसं. चला सुरू करा बरं. मला सांगा या ठिकाणी काय काय विचारलेलं आहे. या ठिकाणी विचारलेलं आहे मी सार्थक आणि माझं आजचं वय 4 वर्ष आहे. ॲक्च्युअली मी राम आहे, पण एक्झाम्पल मध्ये सांगितलं की सार्थक आहे आणि माझं आजचं वय किती आहे? X आहे, ठीक आहे. बरं ठीक आहे. परत दुसरं म्हणतोय त्याची सिस्टर असेल, सर जर गर्लफ्रेंड असेल तर आपल्याला माहित नाही ना, त्यामुळे आपण समजूया त्याची सहकारी साक्षी आहे आणि साक्षीचं वय किती रे? Y आहे. बघा इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे, सार्थक व साक्षी यांच्या आजच्या वयांची बेरीज 25 वर्ष आहे. मी या ठिकाणी लिहितो बघा, सार्थकचं वय किती होतं? X होतं आणि साक्षीचं वय किती होतं? Y होतं. आणि X आणि Y या दोघांच्या वयाची जर बेरीज केली तर उत्तर किती येतं? 25 येतं. झालं माझं उत्तर. म्हणजे मी एक पहिली कंडिशन लिहिली, मला जे दिलं होतं ते मी या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केला. माझं पहिलं समीकरण तयार झालं का नाही? तुम्ही मला सांगा बरं, झालंय का नाही? X + Y बरोबर 25. बरं चला आता दुसरं इक्वेशन काय बघा. 4 वर्षापूर्वी, किती वर्षापूर्वी? 4 वर्षापूर्वी. आता सार्थकचं आजचं वय किती? X म्हणजे 4 वर्षापूर्वी किती होतं? X - 4, X - 4. बरं साक्षीचं वय सार्थकपेक्षा 3 वर्षांनी कमी होतं. बघा 4 वर्षापूर्वी, लक्षात येते का तुमच्या काय म्हणतो मी? 4 वर्षापूर्वी काय करणार आपण? मला सांगा. 4 वर्षापूर्वी म्हणजे सार्थकचं वय कोणाचं सांगितलंय त्यांनी? 4 वर्षापूर्वी साक्षीचं वय किती? Y मधून किती गेले? 4 गेले, हे का नाही? Y मधून 4 गेले आणि मग काय सांगितलंय? 4 वर्षापूर्वी साक्षीचं वय सार्थकपेक्षा 3 वर्षांनी कमी होतं.
म्हणजे बघा सार्थकचं वय किती होतं रे त्यावेळेस, सार्थकचं वय किती होतं, इतकं होतं आणि ते परत कितीनं झालं, 3 कमी झालं. मला सांगा लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे हा जो काही आता यालाच आपल्याला काय करायचं, जशाला तसं लिहून काढायचं. बरं चला, त्याच्यानंतर इथं काय सांगितलं बघा, सार्थकचे वय साक्षीच्या वयाच्या दुपटीपेक्षा 8 वर्षांनी कमी आहे. इथं कसं करणार आपण, सार्थकचं वय म्हणजे सार्थकचं वय म्हणजे कुणाचं, x बरोबर, बरोबर आहे, x बरोबर सार्थकचं वय साक्षीच्या वयाच्या दुपटीपेक्षा म्हणजे कुणाच्या, साक्षीचं वय किती आहे, y ची काय केली दुप्पट आणि दुपटीपेक्षा 8 वर्षानं काय आहे, कमी आहे. म्हणजे x बरोबर 2y वजा 8. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय आलेले, या ठिकाणी तर लक्षात आले ना तुमच्या, हे किती आहे रे, x वजा 7 आहे. हे किती आहे, x वजा 7 आणि बरोबर किती रे, y वजा 4. या y ला 4 ला तुम्ही जर इकडे घेतलं तर प्लस झालं, म्हणजे उत्तर किती आलं, x वजा 3 बरोबर या ठिकाणी y. तर बघा परत एकदा सांगतो, x वजा, ठीक आहे, याला आपण काय केलं, x है ना, हे -4 आणि -3 म्हणजे -7 बरोबर काय आहे रे, y वजा 4. ह्या -7 ला तिकडे घ्या म्हणजे उत्तर किती आलं, x वजा y बरोबर किती, उत्तर आलेलं या ठिकाणी 3. ठीक आहे. पण हे दोघांचं 4 वर्षापूर्वी होतं है ना, 4 वर्षापूर्वी. तर बघा बरं याचं उत्तर काय यायला पाहिजे, कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला एकदा. ठिकाणी आपण काय चेंज करतोय का याच्यामध्ये, चला करताय का कमेंट तुम्ही पटकन, ठीक आहे. आणि हे लक्षात घ्या, म्हणजे आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं सॉल्व केलेलं आहे, कशा पद्धतीनं विचार केलेला आहे, कशा पद्धतीनं त्याची मांडणी केलेली आहे, अशा हेच आपल्याला एक्झाम्पल्स पुढे चालून काय करायचे, सॉल्व करायचे. त्याला तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने काय लिहिणार, ह्या वायला इकडे लिहू शकता, म्हणजे x वजा 2y बरोबर वजा 8 असं एक समीकरण येईल. हे समीकरण आलंय, हे समीकरण आलंय, तुम्ही म्हणजे x प्लस y बरोबर 25 आणि x वजा y बरोबर 3 असं करून सुद्धा तुम्ही हे इक्वेशन सॉल्व करू शकता. बरं आता आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व नाही करायचं, समजा उदाहरणार्थ सॉल्व जर करायचं असतं तर मला सांगा x प्लस y बरोबर 25 आणि x वजा y बरोबर 3 असं लिहू शकता का आपण, बरोबर. या दोघांची बेरीज केली, उत्तर किती आलं, 2x बरोबर y कटलं 25 आणि 3 28 म्हणजे x बरोबर किती रे, 14. x बरोबर 14. बरं x बरोबर जर 14 असेल तर y बरोबर किती असेल सांगा, y बरोबर किती असायला पाहिजे, म्हणजे दोघांमधला फरक 3चा आहे, म्हणजे y बरोबर 11 असायला पाहिजे, y बरोबर 11 आणि 11 आणि 14 किती, 25. बरं मला एक गोष्ट सांगा, आता 4 वर्षापूर्वी म्हणतोय, आता मला 4 वर्षापूर्वी ह्याचं वय किती असेल, 10 असेल आणि ह्याचं किती असेल, 7 असेल. दोघांमध्ये 3चा फरक आहे का, आहे, म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने शाब्दिक उदाहरण आपल्याला पाहायचे आहेत. खूप सोपं आहे, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरण म्हणलं की थोडंसं भीती वाटते, टेन्शन वाटतं वगैरे वगैरे. ठीक आहे, इथं भ्यायची गरज नाही. ओके चला मग आता सांगा बरं, चला आता आपण सॉल्व करायला हरकत नाही, आता आपल्याला सॉल्व करायला हरकत नाही. काय सांगितलंय बघा, एका आयताची परिमिती 40 सेंटीमीटर आहे. बरं आयत माहित आहे ना आपल्याला, ज्याला आपण रेक्टँगल म्हणतो, अशा पद्धतीनं असतो, त्याची ही लांबी असते है ना, लांबीला आपण L म्हणतो, रुंदीला आपण B म्हणतो वगैरे वगैरे. आपण थोडक्यात एक कन्सिडर करू इथं असं आपण कन्सिडर करू, ज्याला आपण L म्हणू आणि याला आपण या ठिकाणी B म्हणू, L ला आपण X म्हणू आणि B ला आपण Y म्हणू, असे हरकत नाही. ठीक आहे. एका आयताची परिमिती 40 सेंटीमीटर आहे, आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 2 सेंटीमीटरने जास्त आहे, तर आयताची लांबी व रुंदी काढा. मुळात तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे समजत नाही की एक्स आणि वाय कशाला कन्सिडर करायचं. तर मी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये, बऱ्याच ठिकाणी केसेसमध्ये 95% केसेसमध्ये असं असतंय, जो प्रश्न आपल्याला दिलाय ना त्या प्रश्नाला जे विचारलंय का त्यालाच एक्स आणि वाय कन्सिडर करणं. म्हणजे काय सांगायचं, आयताची लांबी बरोबर 1 सेंटीमीटर असं कन्सिडर करायला काय हरकत नाही ना, कन्सिडर करायला काय हरकत आहे. चला कन्सिडर करू. आयताची लांबी काय म्हणायचं, आयताची लांबी है ना एक्स किती रे सेंटीमीटर ना, 1 सेंटीमीटर व रुंदी है का नाही y सेंटीमीटर मानू, व रुंदी या ठिकाणी आपण काय करू, y सेंटीमीटर मानू. ठीक आहे.
बर चालतंय. आपण रुंदी y सेंटीमीटर मांडली. मग आता काय दिले रे, परिमिती दिली है ना. मग आता इथे आपण लिहू शकतो दिलेल्या अटीनुसार असं लिहायचं. दिलेल्या किंवा पहिल्या अटीनुसार. पहिली अट काय दिली रे, काय दिली पहिली अट बघा, लिहा बरं इथं. पहिल्या अटीनुसार काय दिली पहिली अट बघा, या ठिकाणी परिमितीची पहिली अट दिली. काय दिली, परिमिती. आयताची परिमिती बरोबर है ना, आयताची परिमिती काय असते रे, आयताची परिमिती तुम्हाला जर सूत्र तर माहित आहे, 2 × l + b असं काहीतरी असतं ना, 2 × है ना l + b. खरं आहे का खोटं आहे. बरं, आयताची परिमिती किती दिली आपल्याला, 40 दिली. मग 40 बरोबर किती रे, 2 है ना, गुणिले l + b म्हणजे काय, x + y. म्हणजे याचा अर्थ x + y बरोबर हे 2 जर इकडे आले तर 20 येतं. याला म्हणायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. याला काय म्हणायचं, इक्वेशन नंबर फर्स्ट. काय अडचण आहे इथपर्यंत, लक्षात आलं तुमच्या. x + y बरोबर 20 याला म्हणायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे. बरं मला सांगा आता दुसऱ्या अटीनुसार. चला आपण आता दुसरी अट काय सांगितली ती पण बघू. ठीक आहे. दुसऱ्या अटीनुसार काय दिली दुसरी अट, सांगा. आयताची लांबी काय आहे, x आहे. मग आपण लिहूया इथं आयताची लांबी किती दिली सांगा, है ना, x बरोबर आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा म्हणजे 2y पेक्षा है ना 2 सेंटीमीटर न जास्त आहे, म्हणजे +2. लक्षात आलं बघा. x बरोबर म्हणजे काय, आयताची लांबी x होती ना, आयताची लांबी किती होती, x होती. x बरोबर रुंदीच्या दुपटीपेक्षा म्हणजे 2y + 2. लक्षात आलं इथपर्यंत. ठीक आहे. चला नेक्स्ट. हे काय झालं, ठीक आहे. नेक्स्ट आता ह्याची काय गरज नाही आपल्याला, म्हणून हे आयत मोडून टाकला. आणि आयत परीक्षेत काढायची गरज नाही. म्हणजे तुमच्या जर डोक्यात असेल अशी डायग्राम असते, लांबी लांब असते, रुंदी आखूड असते, तरी तुम्हाला काय जास्त काय टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे. बरं मला सांगा, आपल्याला आता आयताची लांबी आणि रुंदी काढायची. आपल्याला दुसरं समीकरण भेटलंय. चला ह्या 2y ला इकडे घ्या. उत्तर आलं x - 2y बरोबर 2. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. याला काय म्हणायचं, इक्वेशन नंबर सेकंड. मला सांगा इथं आलं x + y बरोबर 20 आणि इथं आलं x - 2y बरोबर हे का नाही 2. एक काम करा ना, ह्या पहिल्या समीकरणातून दुसऱ्या समीकरणाला जर आपण वजा केलं तर है ना, मग इथं लिहावं लागलं आपल्याला है ना. काय लिहायला सांगा बरं, काय लिहावं लागेल सांगा बरं. समीकरण 1 मधून 2 वजा केल्यास है ना, 2 काय केल्यास, वजा केल्यास. बरं समीकरण 1 काय आपल्याकडं, x + y बरोबर 20 आणि समीकरण 2 काय आहे रे, समीकरण 2 काय आहे, x - 2y बरोबर 2. पण ह्याला काय करायचंय, वजा करायचं म्हणजे हे मायनस होईल, हे प्लस होईल आणि हे मायनस होईल. y आणि 2y किती झाले, 3y बरोबर किती रे, 18. म्हणजे y बरोबर किती, 18/3 बरोबर किती रे, 6. 18/3 बरोबर 6. म्हणजे y ची किंमत किती आली, y बरोबर 6 आलं. हे कुठं ठेवायचं, इक्वेशन 1 मध्ये ठेवा. बरोबर आहे. y बरोबर 6 ही किंमत कशा ठेवायची सांगा, समीकरण 1 मध्ये ठेवा. समीकरण 1 मध्ये ठेवा. 1 मध्ये ठेवून बघू तर मग x बरोबर उत्तर किती आलं है ना, x + 6 बरोबर 20. म्हणजे x बरोबर किती रे, 14. x बरोबर किती, 14. मला एक गोष्ट सांगा, आपल्याला आयताची लांबी व रुंदी काढायची फक्त. बरोबर आहे. 14 × 2 = 28 आणि 6 × 2 = 12. 12 × 28 = 40. हा बरोबर आहे. म्हणजे परिमिती जर 40 होती म्हणजे याचा अर्थ x बरोबर आयताची लांबी आणि रुंदी. मग इथं खाली लिहायचं आयताची लांबी बरोबर है का नाही. म्हणून या ठिकाणी लांबी बरोबर किती दिले, 14 सेंटीमीटर दिले आणि रुंदी बरोबर लिहा तुम्ही लवकर,
रुंदी बरोबर किती दिले 6 सेंटीमीटर. आली का नाही? दिली नाही, आपण काढली. हा, दिली नाही आपण का नाही, प्रश्न आपण काढलेला आहे. बघा किती सोपं एक्झाम्पल आहे. म्हणजे जरी शाब्दिक उदाहरण जरी असलं ना तरी याच्यामध्ये असं टेन्शन घ्यायची काही गरज नाही, बिलकुल घाबरायची गरज नाही. ठीक आहे, चला अशा पद्धतीने एक्झाम्पल आलेले. घेऊ का दुसरे एक्झाम्पल? घेऊयात का दुसरे एक्झाम्पल? बघा काय विचारले, हा काय दिलंय दुसरे एक्झाम्पल. हे तुमच्या पुस्तकातलं एक्झाम्पल आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही, सोपं आहे खूप. म्हणजे आपण सगळे सॉल्व मधले एक्झाम्पल बघणार आहोत. जरी तुम्हाला एखाद्या ठिकाणी एक्झाम अडचण येत असेल तर तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. माझ्याकडे काही काटे असलेली आणि काही डिजिटल घड्याळे आहेत, ती मी सवलतीच्या दरात विकणार आहे. सेल 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 फक्त 2च दिवस. आता कसा सेल आहे बघा. पहिल्या दिवसाची विक्री किती झाली ते बघा. पहिल्या दिवसाची विक्री झाली, काटे असलेली घड्याळ 11, त्याच्यानंतर डिजिटल घड्याळ 6 आणि त्याला एकूण मिळालेत रुपये किती 4330 रुपये. बरोबर आहे. बरं, दुसऱ्या दिवसाची विक्री, काटे असलेले घड्याळ 22, डिजिटल घड्याळ 6. डिजिटल म्हणजे ही अशी है ना, तुमच्या लक्षात आले. आणि मला दाखवा वाटली तुम्हाला घड्याळ माझे आहे का नाही, की माझ्याकडं स्मार्ट वॉच आहे असं तुम्हाला दाखवावा, मग तुम्ही बघावं. मग पण ती ट्रेनमध्ये सापडलेली, त्यामुळं त्याचं माझ्याकडे चार्जर नसल्यामुळं ती स्विच ऑफ उघडत नाही. चार्जर नाही ना, ठीक आहे. ट्रेनमध्ये घड्याळ सापडली पण चार्जर सर चोरलेली असणार, कारण घड्याळ सापडत नसते, ती चोरवलं मी तुम्हाला काय पण येण्यासारखं. लक्ष द्या इकडं काय असं, काटे असलेली घड्याळ 22 विकल्या, डिजिटल घड्याळी 5 विकल्या, दोघांचे मिळून पैसे किती आले? 1 आले. तर मी विकलेल्या प्रत्येक प्रकारच्या घड्याळाची किंमत किती? आता बघा, घड्याळी विकल्या, डिजिटल, स्मार्ट, अमकं तमकं, काटे असलेल्या, किमती पैसे दिले. तर आपल्याला विचारलंय काय तर किंमत. एक काम करूयात ना, काटे असलेल्या घड्याळीची किंमत आपण ₹X मानू. काय मानू? ₹X. आणि याची काय मानू? ₹Y. म्हणजे मला सांगा 11 घड्याळी विकले म्हणजे पैसे किती झाले? 11x. 6 घड्याळी विकल्या म्हणजे पैसे किती झाले? 6y. म्हणजे याचा अर्थ काय? 11x अधिक 6y. लक्षात आले का? 11x अधिक 6y बरोबर पैसे किती झाले? 4330 रुपये. आणि तिकडे किती झाले बघा? 22x अधिक 5y. 22x अधिक 5y बरोबर 7330. लक्षात आलंय का इथपर्यंत? मग एक काम करा ना, हे 22x म्हणजे हे पण 22, ह्याला पण 22 करा. याला 22 करायचं म्हणजे काय करावं लागेल? 22x अधिक 12y बरोबर याच्या दुप्पट. 4च्या दुप्पट 8, 6 6 0. लक्षात आलं का? म्हणजे बघा बरं, हे 2 एक्झाम्पल आले माझ्याकडं. कोणते? पहिलं आलं 22x अधिक 5y का, पहिलं 12y करू. 22x अधिक 12y बरोबर 8 6 6 0 आणि 22x अधिक 5y बरोबर 7330. बरोबर आहे का नाही? करा वजाबाकी. 22 मधून 22 गेले, आता 12 मधून 5 गेले, खाली किती राहिले? 7y बरोबर 0 मधून 0 गेलं, 6 मधून 3 गेले, 6 मधून 3 गेले आणि 8 मधून 7 गेलं म्हणजे 1 राहिलं. तर सांगा बरं y बरोबर उत्तर किती यायला पाहिजे? 1330 भागिले 7. 7 1 7 7 2 है ना, 7 1 7. आता किती राहिले? 6. 7 9 63 आणि 0 190. म्हणजे डिजिटल घड्याळ किती रुपयाला आहे बाळांनो? डिजिटल घड्याळ 190 रुपयाला आहे. बघा, मी तुमच्या समोर सॉल्व केलं बरं का, मुद्दामून तुमच्या समोर सॉल्व केलं. किती रुपयाला आहे? 190 रुपयाला. या दोघांची गुणाकार करा आणि याच्यातून वजाबाकी करा. वायची किंमत, एक्सची किंमत तुम्ही काढाल. आता एक्सची किंमत किती येईल मला कमेंट करून सांगा. चला फास्ट मला कमेंट करून सांगा लवकर, है ना. किती झाले रे? किती झाले? लक्षात आलंय तुमच्या? म्हणजे वायची किंमत आता कुठं ठेवायची? कोण्या पण चला या इक्वेशन मध्ये ठेवू. वायची किंमत किती ठेवू? है ना, या इक्वेशन मध्ये ठेवू. म्हणजे बघा 11x अधिक 6 गुणिले 190 बरोबर किती आलं? 4330. बरोबर आहे का नाही? मग मला सांगा 11x बरोबर किती रे? 4330 वजा हे इकडे येईल ना 600 है ना. 9 9 54, 54 ला 4चा हातच्याले 5 आणि 6 1 6 आणि 5 11. किती आलं उत्तर? 1140. हे 1140 याच्यातून वजा करा ना. 1140 याच्यातून वजा केले म्हणजे उत्तर किती आलं? 13 मधून 4 गेले, खाली किती राहिले? परत 9. इथं हातचा इथं घेतला. 3 मधून 2 गेले, खाली राहिले 1 आणि 4 मधून 1 गेले, खाली राहिले 2.
मला सांगा ह्याच्यातून आपल्याला 11x ची किंमत आहे. 11 न डिवाइड केलं म्हणजे उत्तर किती येणार? 11 एक 11. उत्तर किती आले सांगा बरं? 10. परत किती झाले सांगा? 11 दोन्ही 22, 11 त्रिक 33, 11 चूक 44, 11 10 10 वर्ष तर ते मोठे होते ना. 11 9 99. मग किती राहिले परत? इथं 9 राहिले म्हणजे 199 च्या समथिंग. सांगा बरं चला तुमचं उत्तर काय येतंय? कमेंट करून सांगा. हे 1140 बरोबर वजा केलेत का मी? 1140 बरोबर वजा केलेत का? चला लवकर बघा. हे 190 उत्तर बरोबर आहे का ते मला एकदा कमेंट करून सांगा. कारण है ना, कारण दोन्ही जे उत्तर यायला पाहिजे तर त्या दोघांची बेरीज पुन्हा कशी यायला पाहिजे? व्यवस्थित यायला पाहिजे. लक्षात आलं का तुमच्या? ठीक आहे. y बरोबर किती यायला पाहिजे? 190. इथं आपली काहीतरी वजाबाकी चुकली असेल, काय झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंट करून सांगू शकता. हे 190 बरोबर आहे बाळांनो. ठीक आहे. मी का कसं उत्तर काढले लक्षात आलं तुमच्या? बरोबर हे इथंच काढू का? 11x अधिक 6y है ना. 11x अधिक 6y बरोबर. आता हे 11x बरोबर आपण 4330 मधून 4330 मधून आपण काय केलं होतं? 190 गुणिले 6 केलं ना. उत्तर किती आलं? 6 0 0 6 9 54, 54 ला 4 हात चले 5, 6 1 6, 6 5 11. असं होतं का रे 1140? बरोबर आहे का ते? 1140 उत्तर यायला पाहिजे का? येतं ना. ठीक आहे. मग हे 1140 जर आपण वजा केलं मग आता किती केलं ते? 6 0 गेलं, 13 मधून 4 गेले, खाली किती राहिले? 9. बरोबर आहे का? 13 मधून जर 4 गेले तर खाली 9 राहतात. बरोबर आहे का? ठीक आहे. बरं इथला हातचा परत इथं घेतला, 2 झाले. 3 मधून 2 गेले, खाली राहिले 1 आणि इथला हातचा इथं घेतला, घ्यायची गरज नाही ना. मग 4 मधून 1 गेले, खाली किती राहिले? 3. 3190 राहते रे. तरीच म्हटलं हे का नाही. हा आता ही किसाची किंमत आली 11x ची. बरं चला मला एक गोष्ट सांगा. हे x कॅन्सल करा. बरं सॉरी हे 11 इकडे घ्या. 11 न जर डिवाइड केलं तर 11 दोन्ही 22, 11 त्रिक 33 मोठं होईल. 11 दोन्ही 22, 31 मधून 22 गेले, खाली किती राहिले? 9. 11 9 99 आणि हे 0 290 उत्तर आलं. किती आलं? 290. अशा पद्धतीनं म्हणजे ही जी घड्याळ आहे काटे असलेली घड्याळ 290 रुपयाला आणि डिजिटल घड्याळ 190 रुपयाला अशी की तुमची किंमत यायला पाहिजे. मी एवढं चिडबिड लिहायचा माझा स्वभाव नाही बरं का. एवढा चिडबिड लिहायचा माझा स्वभाव नाही. पण हे ऑलरेडी पुस्तक दिलेलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगतो. हां हे एक्झाम्पल खरं सांगतो अवघड आहे असं एखादं गणित समजून घ्यायचं नाही. पण हे एक एक्झाम्पल जे तुमचं नावेचं एक्झाम्पल तुमच्या जे पुस्तकात दिलेलं आहे बघा. वाचू शकता तुम्ही पुस्तक. एक्झाम्पल वाचू शकता. किती शांत आणि छान पद्धतीने एक्झाम्पल दिलेलं आहे. पण हे एक्झाम्पल परीक्षेमध्ये आतापर्यंत कधीही विचारलेलं नाही. कधीच विचारलेलं नाही. ठीक आहे. म्हणजे पहिलं ज्यावेळेस 5 मार्काला वगैरे एक्झाम्पल असायचं ना त्यावेळेस या फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल्स विचारले जायचे. आता काही विचारले जात नाहीत. पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. बघा एक्झाम्पल कसं आहे. एक नाव 6 तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं 16 किलोमीटर व प्रवाहाच्या दिशेनं 24 किलोमीटर जाते. ठीक आहे. बरं तीच नाव 13 तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं 36 किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेनं 48 किलोमीटर जाते. म्हणजे बघा या ठिकाणी प्रवाहाच्या दिशेनं आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं असे या ठिकाणी आपल्याकडं 2 गोष्टी असतात. म्हणजे 2 हे. तर सांगा बरं नावेचा संथ पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग किती आहे? आपल्याला या ठिकाणी 2 गोष्टी काढायच्यात. एक गोष्ट कोणती काढायची? नावेचा संथ पाण्यातील वेग किती असणार आणि दुसऱ्या नावेचा या ठिकाणी विरुद्ध पाण्यातील म्हणजे विरुद्ध प्रवाहातील वेग आपल्याला या ठिकाणी काढायचा. ठीक आहे. बघा या ठिकाणी काय काय करणार. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट कन्सिडर करणार. ती म्हणजे कोणती? नावेचा संथ पाण्यातील वेग. आपण हे कन्सिडर करणार म्हणण्यापेक्षा तो आपण मानणार. ठीक आहे. आता ते किती असणार ते मी तुम्हाला सांगतो. बघा मला सांगा. समजा उदाहरणार्थ पाण्याचा वेग असा या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला मी उदाहरणासाठी सांगतो. समजा उदाहरणार्थ मी पोहण्यासाठी या नदीच्या पात्रात उतरलो आणि मी आता पोहतोय. बरं मी जर समजा हातपाय हलवले नाहीत, मी आता शांत बसलोय, मात्र पाणी थोड्याशा काहीच्या स्पीडनं चालू आहे. तर पाण्याची जी स्पीड असणार ना ते पाणी मला घेऊन जाणार इकडं. बरोबर आहे का नाही? ठीक आहे. पण समजा पाण्याची स्पीड आहे 2 ची आणि माझी स्पीड आहे 3 ची. मग मला सांगा मग मी किती स्पीडनं जाईल? पाण्याची 2 ची आणि माझी 3 ची म्हणजे 3 आणि 2 5 च्या स्पीडनं मी असं जाणार. बरोबर आहे का नाही? बरं चला आता आपण एक काम करूयात. आपण आता मी जाणार विरुद्ध दिशेनं,
पाणी चाललंय या दिशेनं, मी जाणार विरुद्ध दिशेनं. आता मी सांगतो माझी स्पीड आहे 3 ची आणि पाण्याची स्पीड आहे 2 ची. मग मी माझ्या प्रवासात कितीची स्पीड येणार बघा. मी जर 3 पावलं पुढे आलो तर पाणी मला 2 पावलं मागे नेणार. मी 3 पावलं पुढे येणार, पाणी मला 2 पावलं हे असं चालूच राहणार ना, हे असं चालूच राहणार. म्हणजे याचा अर्थ माझी स्पीड 1 चीच होणार. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, जर समजा पाण्याच्या प्रवाहाबरोबर जर चाललो तर स्पीड दोघांची बेरीज होते, आणि जर मी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं गेलो तर मात्र स्पीड काय होते मायनस होते. एक गोष्ट लक्षात आली. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, एक वाक्य लिहायचं. आता मराठीमध्ये कसं वाक्य लिहिणार हे मी तुम्हाला सांगतो. एक तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, एक वाक्य करायचं. आपल्याला स्पीड जी काढायची म्हणजे आपल्याला नावेचा वेग काढायचा आहे, तो 2 वेग काढायचा आहे. कोणता वेग काढायचा आहे, एक काढायचा आहे प्रवाहाबरोबरचा म्हणजे प्रवाहाच्या दिशेनं आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं. ठीक आहे. पण इथं 2 गोष्टीत, एक आहे पाण्याचा वेग आणि दुसरा आहे नावेचा वेग. ठीक आहे. चला माझ्यासोबत हे कन्सिडर करा. पाण्याचा वेग बरोबर किंवा नावेचा वेग असं ह्या 2 गोष्टी आपल्याला कन्सिडर करायच्यात. राईट डाऊन. नावेचा संथ पाण्यातील वेग बरोबर, माझ्यासोबत लिहायचा, नावेचा ठीक आहे संथ पाण्यातील वेग, संथ पाण्यातील वेग किती आहे सांगा, किती आहे, x किलोमीटर पर आवर असं म्हणू शकता. बरं, इंग्रजी मीडियमचे विद्यार्थी असे लिहितात, मराठी मीडियमच्यांनी लिहिलं तरी हरकत नाही, किंवा प्रति तासी असं लिहिलं तरी हरकत नाही. ठीक आहे, घाबरायची गरज नाही. नावेचा संथ पाण्यातील वेग हा कसा आहे, x किलोमीटर पर आवर है ना, संथ पाण्यातील. जर तुम्ही सेमीला असाल तर त्याला काय म्हणायचं, स्टील वॉटर असं काहीतरी म्हणतात बरं का, स्टील वॉटर असं काहीतरी म्हणतात. ठीक आहे. आणि जे काही प्रवाहाचा वेग आहे, पाण्याचा वेग म्हणता येईल त्याला, हे का नाही, आणि प्रवाहाचा वेग. ठीक आहे. आणि प्रवाहाचा वेग बरोबर किती रे, y किलोमीटर पर आवर. मला नाही वाटत इथपर्यंत कोणाला काय अडचण असेल. म्हणजे कन्सेप्ट समजली, एक्झाम्पल समजले. ठीक आहे, ही आहे या ठिकाणी कन्सेप्ट. बरं, असं करू नका, एक्झाम्पल परीक्षेत विचारलं जाणार नाही म्हणजे काय लक्ष द्यायची गरज नाही असं समजू नका. ठीक आहे. बरं, मला सांगा प्रवाहाच्या दिशेनं आता नावेचा वेग किती असणार, तुम्ही सांगा बरं मला, मला मी पेन चेंज करतो. प्रवाहाच्या दिशेनं है ना, कशाच्या दिशेनं, प्रवाहाच्या दिशेनं बरोबर आहे, नावेचा वेग. बरं, मला सांगा प्रवाहाच्या दिशेनं नावेचा वेग किती असणार, म्हणजे प्रवाहाचा पण असणार आणि नावेचा पण असणार, दोघांचे काय होणार, बेरीज होणार. म्हणजे तो असणार x प्लस वाय किलोमीटर पर आवर. जर तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट करा, फक्त पटकन कमेंट करा, है का नाही, हो सर नाही समजलं किंवा काही अडचण आहे म्हणून. x प्लस वाय किलोमीटर पर आवर. ठीक आहे. हा झाला प्रवाहाच्या दिशेनं. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं सांगा मला लवकर, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं. ठीक आहे, किती असणार सांगा बरं, दिशेनं बरोबर आहे का, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. ठीक आहे, काय जे असेल ते लिहा लवकर. काय असणार, x मायनस वाय किलोमीटर पर आवर. कुणाकुणाला समजलं हे, कुणाकुणाला समजलं बघा. प्रवाहाच्या दिशेनं x प्लस वाय आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं किती, x मायनस वाय. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला एक सूत्र झालेलं आहे बघा याच्यामध्ये. ठीक आहे, कशामध्ये म्हणता येईल त्याला, आपण एक 9वीला असताना आपल्याला डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, टाइम, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत विज्ञानमध्ये 9वीला. झालेलं आहे का नाही झालेलं आहे. ठीक आहे, मला वाटतं पहिल्या दुसऱ्या काहीतरी धडे झालेले. तसं मला या ठिकाणी एक गोष्ट सांगा की एक सूत्र येते, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. मी इंग्लिशमध्ये लिहितो, तुम्ही मला मराठीत कन्वर्ट करून सांगा. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम असं आहे का नाही, खरं सांगा, आहे ना. स्पीड इज इक्वल टू काय आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. आता यांनी आपल्याला दिलेलं आहे बरं का, डिस्टन्स, टाइम हे सगळं दिलंय. हे बघा, 16 किलोमीटर, 24 किलोमीटर आणि 6 तासात.
खरं तर टाइम दिलाय. बरं मला एक गोष्ट सांगा बरं, ह्या टाइमला इकडे घ्या, तर टाइम बरोबर काय येईल सांगा बरं, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स अपॉन स्पीड. मग आपण एक काम करू, है का नाही, आपण एक काम करू, काय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं आणि प्रवाहाच्या दिशेनं दोघांची जर बेरीज केली तर किती तासात झालंय ते, 6 तासात झाले. आपण हे सूत्र वापरू, आपण हे सूत्र वापरू. मग इथं काय म्हणायचं, आपल्याला माहित आहे की, काय माहित आहे सांगा बरं, वेळ बरोबर, है ना, वेळ बरोबर काय असतं माहितीये, अंतर, है ना, अंतर भागिले वेग, अंतर भागिले वेग. चला आता आपण एक काम करू, प्रवाहाच्या दिशेनं मोपू. म्हणजे पहिलं काय करू, एक नाव 6 तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं 16 किलोमीटर जाते आणि प्रवाहाच्या दिशेनं 24 किलोमीटर जाते. आणि हे सगळं किती तासात घडायलंय, 6 तासात. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दोन कंडिशन बघा, आपल्याला असे पण दोन कंडिशन मध्ये दोन इक्वेशन तयार करावे लागतात. मग चला पहिलं इक्वेशन तयार करा बरं, प्रवाहाच्या दिशेनं किंवा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं असं दोन्ही मिळून, है का नाही, दोन्ही मिळून जे काही अंतर या ठिकाणी तयार झालेलं आहे ते किती, 6 तासामध्ये काय काय तयार झाले, इक्वेशन आपल्याला पहिलं कसं बनवता येईल हे आपल्याला या ठिकाणी तयार करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण एक काम करूयात, त्याच्यासाठी आपण एक काम करूयात, काय बघा, हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनंला x - y म्हणायचं आणि प्रवाहाच्या दिशेनं जे आहे त्याला x + y म्हणायचं. आणि हे दोन्ही मिळून किती तासामध्ये, 6 तासात अंतर कंप्लीट झाले. याला आपण असं लिहू शकतो का, वेळ किती झालाय, 6 तास झालाय. बघा लक्ष द्या, तुम्हाला समजतंय का, बघा वेळ किती झालाय, 6 तास झालाय. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं, कुठे रे विरुद्ध दिशेनं, हे बघा हे विरुद्ध दिशेनं किती, 16 तास, किती, 16 किलोमीटर. म्हणजे अंतर किती, 16 किलोमीटर. आणि वेग किती, वेग विरुद्ध दिशेचा वेग किती, x - y, x - y. लक्षात आलं का, पुन्हा काय रे, प्लस प्लस, कारण दोन्ही मिळून आहे ना हे अंतर, दोन्ही मिळून आहे. हे सांगा बरं काय लिहिणार, इथं लिहिले 16, आता हे 24 कसं आहे रे, प्रवाहाच्या दिशेनं, म्हणजे इथं लिहू का मी 24, इथं लिहिलं 24. आणि सांगा बरं काय करणार, इथं किती लिहिणार, इथं x - y लिहू का, इथं पण तुम्ही सांगा x - y लिहू का, नाही, हे प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या दिशेनं म्हणल्यावर नंतर काय आलं, ते x + y आलं. किती आलं, x + y आलं. किती जणांना समजलंय, किती जणांना समजलंय. आता मला एक गोष्ट सांगा, हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं हे आपण आता मागच्या ह्याच्यातच पाहिले, ठीक आहे. बरं चला दुसरं एक्झाम्पल तयार करून देतो, पण त्याच्या अगोदर याला अजून सोपं करता येत असलं तर बघा. पण तुम्ही याला काय करू शकता, याला म्हणू शकता इक्वेशन नंबर फर्स्ट. आताशी इक्वेशन फर्स्ट तयार झालं बरं का, याला तुम्ही इक्वेशन फर्स्ट म्हणू शकता, ठीक आहे. बरं आता हे झालं इक्वेशन फर्स्ट. सेकंड कंडिशन दिली ना आपल्याकडं, सेकंड कंडिशन पण दिली. मी उगाच विनाकारण खडबड खडबड कामून करायला लागलो, हे का नाही, खराब अक्षर. बघा 13 तासात दिले, किती तासात, 13 तासात. चला इथं 13 लिहितो, इथं किती लिहितो, 13. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं किती, 36 किलोमीटर. चला इथं लिहिले 36, विरुद्ध दिशेनं म्हणल्यावर किती लिहिलं, x - y लिहिलं का, x - y, ठीक आहे. हे काय झालं, 36. बरं मला एक गोष्ट सांगा, हे जर समजा 36 आलंय, दुसरं किती आहे रे, दुसरं दिले यांनी, किती दिले, 48. मग काय करणार सांगा, अधिक 48 भागिले किती रे, x + y, भागिले किती, x + y. याला म्हणायचं इक्वेशन नंबर सेकंड. मला वाटतंय हे एक्झाम्पल तरी असं सॉल्व्ह करायचं. म्हणजे आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये 1.4 मध्ये आपण एक्झाम्पल कसं पाहिलंय तसं आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता आलं पाहिजे. हे एक्झाम्पल ध्यानात ठेवा, हे गणित काय आहे ध्यानात ठेवा. आपण या ठिकाणी काय करू, सॉल्व्ह करू. काय सॉल्व्ह करायला एक्झाम्पल सांगा बरं, काय एक्झाम्पल आहे, 16 भागिले x - y अधिक 24 भागिले x + y बरोबर 6, बरोबर 6. हे एक एक्झाम्पल आहे. आणि दुसरं एक्झाम्पल किती रे, दुसरं एक्झाम्पल किती होतं सांगा, चला लवकर. दुसरं एक्झाम्पल काय होतं, 36 भागिले x - y, है ना, 36 भागिले x - y अधिक दुसरं किती होतं, 48 भागिले x + y बरोबर किती रे, 24 तास होतं. खरं आहे ना, बरोबर किती, 13 तास, बरोबर किती, 13 तास. असं एक्झाम्पल आलंय. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं या एक्झाम्पलला कसं सॉल्व्ह करायचं, MNच्या फॉर्मॅटमध्ये. मला सांगा, इथं 16 आहे, इथं 36 आहे, इथं 24 आहे, इथं 48 आहे, काय घेणं देणं नाही. आपण एक काम करूयात, 1 अपॉन, बघा मी शॉर्टमध्ये नाही लिहित हा, डिटेलमध्ये लिहायलो बरं का, 1 अपॉन
एक्स मायनस वायला आपण एक काम करू, यम कन्सिडर करू आणि 1/x मायनस एक्स प्लस वायला आपण काय करू, एन कन्सिडर करू. आता कशाला काय कन्सिडर करायला ते लय महत्वाचं असतं बरं का, ध्यानात राहू द्या. ठीक आहे, हे एक्झाम्पल काय येईल सांगा बरं. 16m अधिक 24n बरोबर 6. चला याला 3 न डिवाइड करा बरं, म्हणजे 2 न डिवाइड करा. 2 न डिवाइड केल्यानंतर उत्तर किती येईल, 8m अधिक 12n है ना बरोबर. खरं तर काही गरज नाही पण करू शकतो, म्हणजे नाही यालाच आपल्याला 2 न 48 करावं लागेल आहे का नाही, काही गरज नाही, जाऊ द्या. ठीक आहे, हा 24n बरोबर किती झालं 6. बरं याला जर दुप्पट केलं तर आता करून टाकतो, पुढं लागणार आहे मला कारण इथं 48 आहे ना. 32m अधिक 48n बरोबर किती रे, 6 2 12. इक्वेशन नंबर जे काय आलेलं असेल ते आपलं थर्ड आलं असेल आहे का नाही. तसं हे सांगा बरं, हे सांगा बरं इक्वेशन काय येईल. हे इक्वेशन येईल 36m है ना अधिक हे किती आलं रे 48n है ना, आणि बरोबर उत्तर किती आलं रे 13. इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4. आता मला सांगा हे 48 आहे, हे 48 आहे. काम करा ना, याला कोणाला तरी एकाला मायनस करा, कुणाला तरी एकाला मायनस करा. चला पहिल्याला मायनस करा बरं. उत्तर किती आलं, 36 मधून 32 गेले, खाली राहिले 4m. 4m बरोबर 13 मधून 12 गेले, खाली किती राहिले 1. उत्तर किती आलं, 4m बरोबर 1 आलं. उत्तर किती आलं या ठिकाणी, 4m बरोबर 1 आलंय. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ m बरोबर किती यायला पाहिजे, म्हणजे याचा अर्थ m बरोबर उत्तर किती आला पाहिजे, 1/4 यायला पाहिजे. लक्षात यायला ना तुमच्या, म्हणजे मी पहिल्यापासून कसं कसं सॉल्व्ह केलंय. ठीक आहे, m बरोबर बघा, याच्या आधीचा व्हिडिओ ज्यानं पाहिलाय ना, याच्या आधीचं लेक्चर ज्यानं केलंय ना, त्याला हे एक्झाम्पल बिलकुल अवघड जाणार नाही, आताच सांगतो हे का नाही. बरं चला, m = 1/4 आलं. बरं ठीक आहे, मग आता काय करणार, आता काय करणार, m = आलंय. आता आपल्याला हिची जी किंमत आहे ना है ना, m बरोबर 1/4 ही किंमत है ना आपण एका व्हिडिओ याच्यात ठेवू, कशामध्ये, व्हिडिओ चालू एका समीकरणामध्ये ठेवू, 3 मध्ये ठेवू है का नाही. ही किंमत 3 मध्ये ठेवून काय 3 इक्वेशन काय आहे आपल्याला माहित आहे. आपल्याला काय माहित आहे, 32 गुणिले 1/4 है ना, 1/4. 32 गुणिले 1/4 अरे है ना, 32 गुणिले 1/4 प्लस 48n बरोबर किती रे 12. 4 1 4 आणि 4 8 32. हे 8 राहिले, म्हणजे 48n बरोबर किती रे 12 वजा 8. 12 मधून 8 गेले, खाली राहिले 4. आणि n बरोबर किती रे 4/48, म्हणजे उत्तर किती आलं 1/12. खरं आहे का, 1/12. 1/12 म्हणजे बघा, एकाचं उत्तर आलंय 1/4 आणि एकाचं उत्तर आलंय 1/12. म्हणजे तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं असेल m बरोबर काय होतं रे 1/x. मी इथंच लिहितो, आता नको का जास्त चिडबिड होईल का. बरं चला परत एकदा लिहितो, परत एक टेबल घेतो. काय लिहिलं, m बरोबर है ना, m बरोबर काय होतं 1/x - y आणि 1/x - y उत्तर किती आलं 1/4 आलंय. म्हणजे याचा अर्थ x - y बरोबर किती 4 आणि n बरोबर किती रे 1/x + y बरोबर किती 1/12 आलंय. म्हणजे x + y बरोबर किती आलं रे 12 आलंय. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे 2 समीकरण आले. कोणते कोणते, x - y बरोबर 4 आणि x + y बरोबर 12. मला काय वाटतं माहितीये का, आता जर मी समजा एवढं सोपं जर एक्झाम्पल तुम्हाला करून दिलेलं असेल तर आता तुमचं काम आहे, आता पुढचं काम तुमचं आहे. पुढचं काम तुमचं काय, x बरोबर आणि y बरोबर तुम्ही सॉल्व्ह करा, मला कमेंटमध्ये सांगा आणि मी तुमच्या कमेंटची वाट बघल मला, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याला एक स्पेशल बॅच निवडायची आहे शेवटपर्यंत. आणि ज्या विद्यार्थ्यांचं या कमेंटमध्ये उत्तर येईल बघून सांगायचं नाही. ठीक आहे, बघा मी सुरुवातीपासून सांगतो, एक्झाम्पल तुम्हाला नसेल ना समजलं तर मी सुरुवातीपासून सांगतो. काय सांगितलं, नावेचा संत पाण्यातला वेग x किलोमीटर, प्रवाहाचा वेग y किलोमीटर. तुम्ही जर असं प्रवाहाच्या दिशेने चाललात तर दोघांचा वेग ऍड होतो, म्हणून तुम्हाला ऍडिशन करायची x + y. आणि जर तुम्ही विरुद्ध चाललात तर तुम्ही पुढे चाललात, पाणी तुम्हाला मागे खेचित आहे, वजाबाकी होणार, म्हणून x - y. ठीक आहे, बरं ते आता वेळ बरोबर हे सूत्र लक्षात आलं ना तुमच्या. हे सूत्र आपल्याला विज्ञानमध्ये झाले. काय झालं होतं, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मग मी वेळ किती केला 6 तास. बरं माझ्या मनाने घेतलाय का मी, नाही, यांनी आपल्याला पुस्तकात दिलाय 6 तास, म्हणून इथं 6 तास लिहिले. अंतर आता तुम्ही अधिक काय केलं, बेरीज घेतली मी दोघांची पण.
जायचं आणि यायचं दोघांची बेरीज केली, कारण हेच म्हणलंय ना, एक नाव 6 तासात म्हणजे दोघांना मिळून तेवढा जाऊन यायला वेळ लागतो, इथं जाण्यासाठी आणि इथं येण्यासाठी. लक्षात आलं तुमच्या? म्हणून या दोघांचा आपण बेरीज केली, आपलं हे इक्वेशन आलं. हे इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं हे आपण मागच्या एक्सरसाइज मध्ये पाहिलं होतं, म्हणून आपण असे 2 समीकरण तयार केले आणि आपल्याला आता इथं 2 समीकरण आले. मी तोंडी सुद्धा उत्तर सांगू शकतो. 2x बरोबर काय येईल रे? 16 येईल, म्हणजे x बरोबर 8 समथिंग काय तरी यायला पाहिजे. आता चला पुढचं उत्तर काय मी आता सांगत नाही, ठीक आहे, बाकीचं तुम्ही करू शकता. लक्षात आलंय? किती सोपं आहे एक्झाम्पल्स, बघा बरं, सोपं होतं का नाही एक्झाम्पल्स? चला आता लक्षात घ्या, हे एक्झाम्पल वाचून घ्या. आता हे जे मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय ते आता तुम्ही वाचून घ्या. चला वाचा फास्ट. काय एक्झाम्पल दिलेलं आहे, कशाशी रिलेटेड आहे, है ना? काही रक्कम काही मुलांना सारखी वाटली. अच्छा, काही रक्कम काही मुलांना, म्हणजे इथं मुलांची संख्या पण माहित नाही आणि रक्कम किती वाटली ते पण माहित नाही. बरं ठीक आहे, चालतंय. जर 10 मुलं जास्त असती तर प्रत्येकास 2 रुपये कमी मिळाले असते. बरोबर आहे, मुलांची संख्या जर वाढली तर है ना, रक्कम कमी होते, है का नाही? बरं ठीक आहे. आणि जर 15 मुलं कमी असती, अच्छा, म्हणजे जर मुलांची संख्या जर 15 न कमी असती, जर मुलांची संख्या जर 15 न कमी असती तर काय झालं असतं? 6 रुपये जास्त मिळाले असते. तर 6 रुपये जास्त मिळाले असते. अच्छा, बरोबर आहे. तर एकूण रक्कम किती होती आणि ती किती मुलांना वाटली गेली किंवा है ना वाटली, ह्याचा आपल्याला या ठिकाणी काय करायचंय? इक्वेशन तयार करून सांगायचंय. म्हणजे आपल्याला अगोदर इथं जे सुरुवातीला दिले ना, काही रक्कम आणि काही मुलं, हेच आपल्याला माहित नाही. म्हणून आपण एक काम करूयात, ठीक आहे ना, या ठिकाणी आपण एक काम करूयात, ठीक आहे. मुलांची संख्या बरोबर आणि त्यांना वाटलेली रक्कम, है का नाही, बरोबर आपण वे एक कन्सिडर करू, ठीक आहे. म्हणजे एक काम करूयात, आपण सगळ्यात पहिलं काम करूयात, या ठिकाणी मुलांची संख्या, है का नाही, एकूण मुलांची संख्या बरोबर, एकूण मुलांची संख्या बरोबर, है का नाही. बाळांनो, तुम्ही जर म्हणजे पुस्तकात वगैरे बघत असाल तर माझी शब्दरचना एखाद्या वेळेस वेगळी असू शकते, हे का नाही, म्हणजे फार उत्तर वेगळे येणार नाही, उत्तर तेच येईल, पण माझी मांडणी वगैरे वेगळी असू शकते. पुस्तकात अशी शब्द नसेल एखाद्या वेळेस तर कदाचित माझं उत्तर चुकलंय वगैरे असं समजू नका. मांडणी वेगळी असू शकते. म्हणजे काही या ठिकाणी मी आता मुलांची रक्कम आधी सांगतोय, कदाचित तिथं रक्कम आधी सांगितली असेल वगैरे वगैरे, असं काहीतरी शब्दरचनेत फरक असू शकतो. तुमचं उत्तर चुकणार नाही बाळांनो. चला, एकूण मुलांची संख्या बरोबर, एकूण मुलांची संख्या बरोबर x मानू. काय करायचं? x मानू, ठीक आहे. आणि प्रत्येकी वाटलेली रक्कम, प्रत्येकी वाटलेली रक्कम, कारण शेवटी एक प्रत्येक समान हे वाटली ना, प्रत्येकी वाटलेली रक्कम काय मानायचं, काय कन्सिडर करायचं सांगा? प्रत्येकी वाटलेली रक्कम किती, काय कन्सिडर करायची? y मानू. बरोबर, किती? ₹y, हे का नाही, हे कसं असणार आहे? ₹y मानू, बरोबर आहे. आणि म्हणून एकूण रक्कम बरोबर, एकूण, आता सगळी मिळून रक्कम किती असायला पाहिजे सांगा बरं? म्हणजे 10 मुलांना जर 3-3 रुपये वाटले, याचा अर्थ काय? 30 रुपये होते. तुम्ही काय केलं? 10चा आणि 3चा गुणाकार केला. तसं एकूण रक्कम बरोबर किती मानेल सांगा बरं? इंटू x इंटू y. बरोबर आहे का खोटे सांगा? म्हणजे इथपर्यंत जर तुम्हाला काय अडचण असेल तर याचा अर्थ मग सगळाच प्रॉब्लेम आहे. याचा अर्थ काय? सगळाच प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. पण जर इथपर्यंत जर समजलं असेल तर मग मात्र तुम्हाला कसलाही अडचण येणार नाही. एकूण मुलांची संख्या x कन्सिडर केली, प्रत्येकी वाटलेली रक्कम ₹y कन्सिडर केली, एकूण रक्कम किती झाली? x इंटू y झाली, x इंटू y झाली. पण आता मला सांगा पहिली कंडिशन काय दिली त्याला आपण लिहू ना पहिल्या अटीनुसार. पहिली कंडिशन काय दिली त्याला आपण लिहू पहिल्या अटीनुसार. काय लिहायचं या ठिकाणी? पहिल्या अटीनुसार, है ना. काय दिली रे बाबांनो पहिली अट? पहिली अट काय दिली सांगा बरं? जर 10 मुलं जास्त असते, काम करूयात, है ना. जर 10 मुलं जास्त असते म्हणजे काय केलं माहितीये का? मुलांची संख्या x होती तर ती 10 झाली. x
है ना, मुलांची संख्या काय होती, x होती, तर ती या ठिकाणी काय झाली, 10 झाली है ना. म्हणून आपण काय केलं, त्या आपण याला 10 मुलं ऍड केले. बरं, त्याच्यानंतर काय होणार मग, आता y वाटलेली रक्कम किती होती त्यांना, तर प्रत्येकास 2 रुपये कमी मिळाले. बर, म्हणजे पहिल्यांदा y मिळाले असते, आता 2 रुपये कमी मिळणार, पण एकूण रक्कम तर काय बदलणार नाही, म्हणजे एकूण रक्कम किती होती, तेवढीच, xy जेवढी होती तेवढीच. बरं, आता हे आपण हे करू शकतो, काय करू शकतो, मल्टिप्लाय करू शकतो वगैरे वगैरे. याचं करायचं का लगेच मल्टिप्लिकेशन, चला करून टाका मल्टिप्लिकेशन. काय येणार आहे उत्तर, 10 आहे ना, याचं उत्तर काय येणार, xy, x न मल्टिप्लाय केलं ना, xy न मल्टिप्लाय केलं ना, xy है का नाही, त्याच्यानंतर वजा 2x, ठीक आहे, त्याच्यानंतर अधिक 10y है ना, आणि त्याच्यानंतर वजा 20 बरोबर xy. काय कॅन्सल झालं सांगा बरं, काय कॅन्सल झालं, हे xy आणि xy काय झालं, कॅन्सल झालं. उत्तर काय आलं, उत्तर आलं वजा 2x अधिक 10y आणि बरोबर 20. चला, 2 हे सगळ्याला 2 न डिवाइड करा, उत्तर किती आलं, वजा x अधिक 5y बरोबर किती रे, 10. इक्वेशन नंबर फर्स्ट. इथपर्यंत काय अडचण आहे का, बघा पहिलं इक्वेशन कसं आलंय, कसं काढलंय, काय झालंय काय नाही, या ठिकाणी इक्वेशन फर्स्ट आपलं आलेलं आहे. बघा, जर पहिल्यापासून लक्ष दिलं असेल तर तुमच्या एकदम लक्षात आलं असेल, मी पहिले इक्वेशन तयार केलेलं आहे. ठीक आहे, आता दुसरे इक्वेशन बघा मी कसं काढतो. जर पहिल्यात कुणाला अडचण आली असेल आणि दुसऱ्याला जर तुम्ही नीट लक्ष दिलं तरी सुद्धा तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊ शकते. दुसऱ्यामध्ये काय माहितीये का, बघा काय सांगितलंय, 15 मुले कमी असते, म्हणजे याचा अर्थ मुलांची संख्या किती केली आपण, 15 न कमी केली, तर 6 रुपये जास्त मिळाले असते, म्हणजे हे पैसे वाढले असते, तर 6 रुपये जास्त मिळाले असते, म्हणजे y प्लस 6 झाला असतं. तर मला सांगा, आता एकूण रक्कम तर बदलणार नाही बरं का, हा एकूण रक्कम तेवढीच राहिली, कारण ती फिक्स आहे, त्याच्यात काय बदल होणार नाही. बरं, मला सांगा, आता या ठिकाणी x न मल्टिप्लाय केलं, उत्तर किती आलं, xy बरोबर आहे. पुन्हा काय केलं, प्लस 6x है ना, आता 15 न मल्टिप्लाय करा, वजा 15y, पण 15 सख 90 न मल्टिप्लाय, चला 90 ला म्हणजे 15 सख 90 आणि बरोबर उत्तर किती आलं, xy. या इथं लिहायचं होतं रे दुसऱ्या अटीनुसार, इथं काय लिहायचं होतं, दुसऱ्या अटीनुसार, काय लिहायचं होतं, दुसऱ्या अटीनुसार. ठीक आहे, बरं मला सांगा, आता दुसरी अट काय आहे, हे xy आणि xy कटलं, तर या ठिकाणी आपण पहिलं लिहू शकतो जशाल तसं. काय लिहिणार सांगा, 6x वजा 15y आणि बरोबर किती रे, 90. मला वाटतंय आपण 6 न काय नाही, पण मला वाटतंय याला काय करू आपण, 3 न डिवाइड करू, म्हणजे इथं 5 आहे, 5 इथं 5 आहे, चला 3 न डिवाइड केलं, उत्तर किती आलं, 3 दोन्ही है ना 6, 3 5 15 बरोबर 3 त्रिक 9. हे झालं इक्वेशन नंबर सेकंड. हे काय झालं, इक्वेशन नंबर सेकंड झालं. आता आहे का काय अडचण कोणाला, ठीक आहे, मला सांगा, हे इथं पण प्लस 5y आणि इथं मायनस 5y, जर दोघांची बेरीज केली तर 5y इथंच कॅन्सल व्हायले, इथं जर आपण बेरीज केली तर इथं 5y कॅन्सल व्हायले. मग मला सांगा बरं उत्तर काय येईल, उत्तर सांगा बरं. या ठिकाणी समीकरण है का नाही, समीकरण 2 है ना, किंवा 1 व 2 है का नाही, समीकरण 1 व 2 मिळून, समीकरण 1 व 2 मिळून म्हणजे काय रे, बेरीज करू ना. मला सांगा हे किती रे, 2x वजा 5y बरोबर 30 आणि हे किती रे, वजा x अधिक 5y बरोबर 10 आणि दोघांची बेरीज केली म्हणजे 2x मधून 1x गेलं, खाली किती राहिलं x, 5y कटलं, 10 किती रे, 40. म्हणजे उत्तर, याचा अर्थ x बरोबर या ठिकाणी उत्तर किती आले. चला तुमचं किती आलंय आणि किती यायला पाहिजे होतं, तसं तर तुमचा चुकण्याचा प्रश्नच नाही, तुमचा तसा प्रश्न चुकण्याचा नाहीच. x बरोबर किती आलं, 40 आलं. सांगू का रे, या ठिकाणी x बरोबर 40 आले असेल तर एका समीकरणात कोणत्या पण ठेवा, है का नाही, मी इथंच ठेवतो, इथं ठेवतो बघा, x बरोबर 40 घेऊ का दुसरं पेज, है ना. या ठिकाणी x बरोबर 40 ही किंमत आपल्याला कशात ठेवायची, समीकरण है ना, समीकरण
1 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवू. बघूयात काय होतंय तर समीकरण 1 मध्ये ठेवली तर समीकरण 1 काय आहे, -x अधिक 5y है का नाही, -x अधिक 5y आणि बरोबर काय आहे है ना, बरोबर काय आहे सांगा चला लवकर. बरोबर किती आहे, 10 आहे. बरोबर 10. एक्सच्या जागेवर किती ठेवलं, -40 अधिक 5y बरोबर 10. मग -40 ला इकडं है ना, इकडं आणू आपण, ते प्लस होईल, प्लस है का नाही. मग उत्तर किती आलं, का असं लिहू 10 अधिक काय, काही जण लई येडे सुंबळे येतं, ते म्हणते सर तुम्ही असं का लिहिलं है का नाही. हा चला 40 आणि 10 किती रे, 50. 50 भागिले 5 म्हणजे उत्तर किती आलं, 10. देअरफॉर है का नाही. आता हे पहिले जे आपण कन्सिडर केलं होतं का, ते आपल्याला जशाल तसं लिहायचं बरं का. काय काय कन्सिडर केलं तर आपण है का नाही, टोटल अमाऊंट जी काय वाटल्या गेलेली आहे ती लिहायची, मुलांची संख्या लिहायची. मुळात आपल्याला प्रश्न काय होता, हा पण महत्वाचा आहे. मुळात आपल्याला प्रश्न काय होता बघा, प्रश्न होता आपल्याला है का नाही, ती रक्कम किती मुलांना वाटली, तर एकूण रक्कम किती होती हे पण विचारले, म्हणजे सगळंच विचारले थोडक्यात. बरोबर है का नाही. एक्स बरोबर म्हणजे म्हणून एक्स बरोबर, आता एक्स बरोबर आपण काय कन्सिडर केलं होतं, एक्स बरोबर आपण मुलांची संख्या कन्सिडर केली होती. म्हणून मुलांची संख्या बरोबर है का नाही, मुलांची संख्या बरोबर 40. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी गोष्ट काय कन्सिडर केली, प्रत्येकी वाटलेली रक्कम है का नाही, प्रत्येकी वाटलेली रक्कम तसं विचारलं नाही पण तरी लिहिलं आपण, वाटलेली रक्कम. ठीक आहे. बरोबर प्रत्येकाला किती रुपये वाटले होते, 10 रुपये वाटले होते. ठीक आहे. आणि एकूण वाटलेली रक्कम, एकूण वाटलेली रक्कम कशी काढली होती आपण रे, कशी काढली होती, x × y. x म्हणजे किती, 40 गुणिले 10 म्हणजे उत्तर किती आलं होतं, 400 आलं होतं. 40 गुणिले 10 बरोबर किती, 400 आलं का. सगळ्यांचं उत्तर सांगा मला, सगळ्यांचं उत्तर आलं. ठीक आहे. आणि म्हणून ₹400 है ना, किती मुलांमध्ये वाटले, 40 मुलांमध्ये इक्वली वाटले. अशा पद्धतीने शेवटचं वाक्य लिहायला विसरायचं नाही बरं. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढण्यासाठी बाजूला होतो त्यावेळेस स्क्रीनशॉट काढून घेत जा, त्याच वेळेस स्क्रीनशॉट काढून घेत जा. ठीक आहे. हे काय तुमचे शाब्दिक उदाहरण आहेत. चला हे बघा 5वे एक्झाम्पल्स विचारलेले तुमच्या पुस्तकातलंच आहे का सांगा बरं, मला एकदा कमेंट करून सांगा हे पुस्तकातलं तुमच्या एक्झाम्पल आहे का. ठीक आहे. मला वाटतं हे तुमच्या शेवटचं एक्झाम्पल आहे ना, आपण घेऊयात. चला घेऊयात. बाकी तुम्हाला मी बरेच काही एक्झाम्पल्स सरावासाठी देणार आहे, जे तुमच्या शाळेमध्ये बोर्ड एक्झाममध्ये, युनिट टेस्टमध्ये, अधूनमधून प्री बोर्डमध्ये वगैरे विचारले जातात. बोर्डात नाही विचारले जाणार पण, आणि एखाद्या वेळेस हॉट्स म्हणून विचारलं गेलं तर काही हरकत नाही, सांगता येत नाही म्हणून. बघा, एक 3 अंकी संख्या तिच्या अंकाच्या बेरजेच्या 17 पट आहे. बरं, त्या संख्येत 198 मिळवल्यास तेच अंक उलट्या क्रमाने असलेली संख्या मिळते. बरं, तसेच एकक व शतक स्थानच्या अंकाची बेरीज ही मधल्या अंकापेक्षा 1 ने कमी आहे, तर ती 3 अंकी संख्या शोधा. ठीक आहे. बघा या ठिकाणी काय प्रश्न विचारलाय ते तुमच्या लक्षात आला असेल. आपल्याकडे जी 3 अंकी संख्या आहे ना, ती आपण काय करायची, त्याच्यामध्ये एकक स्थानी कोणते अंक आहे, दशक स्थान कोणता अंक आहे वगैरे हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं, कन्सिडर करायचं. जशी त्यांनी आपल्याला अट दिलेली आहे त्या अटीवरून आपल्याला काढता येईल. ठीक आहे. बघा आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, एक ते एक्झाम्पल नीट समजून घ्यायचं. एक्झाम्पल काय करायचं आपल्याला, नीट समजून घ्यायचं. काय एक्झाम्पल दिले वाचा बघा. एक 3 अंकी संख्या तिच्या अंकाच्या है ना बेरजेच्या 17 पट आहे. म्हणजे एक 3 अंकी संख्या XYZ काय पण असू द्या, त्या संख्येमध्ये 198 मिळवल्यास तेच अंक उलट्या क्रमानं असलेली है का नाही आपल्याला ती संख्या मिळते. बरं, तसेच एकक व शतक स्थानच्या अंकाची, ही कंडिशन फार महत्वाची आहे मधली. तसेच एकक व शतक स्थानच्या अंकाची बेरीज ही मधल्या अंकापेक्षा काय आहे, कितीने कमी आहे, 1 न कमी आहे. नेमकं याच पॉइंटवरून आपण काय करू शकतो, ती संख्या शोधू शकतो. ठीक आहे. तर चला बघा काय करावं लागणार आपल्याला. एक आपल्याला संख्या कन्सिडर करायची. चला लिहा माझ्यासोबत. या सगळ्यामध्ये बघा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ना एक अंक कन्सिडर करावं लागेल है का नाही. म्हणजे आपल्याला जर 3 अंकी संख्या विचारली, म्हणजे सगळ्यात आपला शेवटचा प्रश्न काय या ठिकाणी, तर ती
तीन अंकी संख्या शोधा. आपण एक सगळ्यात पहिलं काम करूयात. ती जी तीन अंकी संख्या ना, काय पण असू द्या हो, काय पण, ती तीन अंकी संख्या असणार आहे. पण त्या तीन अंकी संख्यातला एकक स्थानी कोण आहे, दशक स्थानी कोण आहे ना, शतक स्थानी कोण आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काढायच्यात. चला मग आपण त्या तीन अंकी संख्येचे आपण तीन अंक कन्सिडर करू. कसे कन्सिडर करायचे? समजा ठीक आहे, आपल्याला काय करायचं, त्या तीन अंकी संख्याचा जो काय 100 प्लेस आहे, ज्याला आपण शतक स्थानची संख्या म्हणतो, दशक स्थानची संख्या म्हणतो, एकक स्थानची संख्या म्हणतो, ती अगोदर आपण कन्सिडर करू. ठीक आहे, समजा तीन अंकी संख्येची, ठीक आहे, तीन अंकी संख्येची, ठीक आहे, तीन अंकी संख्येची, तीन अंकी संख्येची, ठीक आहे, कोणती? शतक है ना, शतक स्थानची संख्या, शतक स्थानचा अंक म्हणू है ना, शतक स्थानचा अंक x मानू. ठीक आहे. व आता दशक स्थानचा तर आपल्याला मानायची गरज नाही, कारण दशक स्थानच्या म्हणजे मधल्या अंकापेक्षा एक न कमी आहे, म्हणजे मधल्या अंकाबद्दल त्यांनी आपल्याला दिलेले आहे, म्हणून आपल्याला कन्सिडर काय करायचं, फक्त शतक स्थानचा एक अंक कन्सिडर करायचा आणि एकक स्थानचा अंक एक या ठिकाणी काय करायचं आपल्याला कन्सिडर करायचं, ज्याला आपण 100 प्लेस आणि युनिट प्लेस वगैरे असं म्हणतो. ठीक आहे, मग आपण शतक स्थानचा अंक जर x मानला असला मानू व एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक हे का नाही, एकक स्थानचा अंक काय मानू? y मानू. एकक स्थानचा अंक आपण काय मानू? y मानू. ठीक आहे, बरं मला सांगा मग ती संख्या कोणती असेल, मग ती संख्या कोणती असेल, आणि म्हणून है ना आवश्यक असलेली तीन अंकी संख्या असंच आपल्याला म्हणता येईल ना. ठीक आहे, आणि मग ती आपल्याला ती संख्या काय असणार आहे, आवश्यक असलेली संख्या अशी असणार आहे, आवश्यक संख्या है ना, आवश्यक संख्या काय असणार सांगा बरं. बघा इथं किती मानले, शतक स्थानचा, आता शतक स्थानचा अंक काय असणार आहे 100x. ठीक आहे, आता बघा दशक स्थानचा अंक त्यांनी विचारलाय, बघा परत एकदा बघा ती आपण असं वाचू शकतो, त्या संख्येत 198 मिळवल्यास तेच अंक उलट क्रमाने असलेली संख्या मिळते. तसेच एकक व शतक स्थानच्या अंकाची बेरीज ही मधल्या अंकापेक्षा 1 ने कमी आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर मधला अंक 1 ने जास्त आहे. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे याचा अर्थ आपण काय करू शकतो, याचा अर्थ आपण असं करू शकतो x + y + 1 बरोबर आहे, आणि हा शेवटला कोण आहे, तर शेवटला तो y आहे. समजतंय का? म्हणजे समजत असेल तर मला एकदा तुम्ही सांगू शकता. 100 प्लस तसे आपण 100 प्लसला आपण काय 100 प्लसची जी संख्या आहे ती आपण काय कन्सिडर केलेली आहे, x कन्सिडर केलेली आहे. ह्या झाला आपली ही जी काय आपली 100 प्लेस असणार आहे, त्याचा टेन्स प्लेस असणार आहे, त्याचा जो युनिट प्लेस असणार आहे तो आपल्या संख्येचा हा असणार आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? ठीक आहे, आता मला एक गोष्ट सांगा, ती जी काय आपल्याला आता याच्याशी रिलेटेड आवश्यक असलेली संख्या, आता मी खरी लिहितो, आवश्यक असलेली तीन अंकी संख्या आहे का नाही, म्हणून तीन अंकी संख्या बरोबर, ठीक आहे, या ठिकाणी तीन अंकी संख्या बरोबर काय लिहिणार आपण, तीन अंकी संख्या. आपल्याला माहिती आहे जी शतक स्थानची संख्या आहे त्याला आपण काय करणार 100 न मल्टिप्लाय करणार, जी या ठिकाणी मधली संख्या आहे त्याला आपण 10 न मल्टिप्लाय करणार, आणि शेवटची संख्या त्याला 1 न मल्टिप्लाय करणार. म्हणजे नाही केलं तरी हरकत नाही. म्हणजे याला काय करणार आपण 100x अधिक याला काय करणार आपण 10x + y अधिक 1, आणि या ठिकाणी शेवटला काय करणार आपण 1. म्हणजे ही जी आपली संख्या झालेली आहे ती आपली शतक स्थानची संख्या, सॉरी तीन अंकी संख्या झाली. याला आपण काय करणार 100x अधिक याला किती झालं 10x, याला काय झालं 10x अधिक 10y अधिक 10 आणि अधिक y. करा बेरीज करा, काय हरकत नाही. हा 100 आणि 10x किती झाले रे 110x, 110x अधिक हे किती झाले 10y आणि 1y 11y, हे किती झाले 11y, आणि इथं शेवटला किती झाले 10. म्हणजे ही या ठिकाणी काय झालेली आहे, तर ही आपल्याला जी आवश्यक असलेली जी तीन अंकी संख्या आहे, आपल्याला आवश्यक असलेली जी तीन अंकी संख्या आहे ही आपण या ठिकाणी मिळवलेली आहे. चला इथपर्यंत काय अडचण आहे का? आता आपण एक कंडिशनचा वापर करू
है ना, ही आपल्याला संख्या भेटली. आता आपण काय करू, एका एका कन्सेप्टचा वापर करू. काय, एक 3 अंकी संख्या तिच्या अंकाच्या बेरजेच्या 17 पट आहे. याच्यात अंकाची बेरीज म्हणजे याच्यात जी आपली अंकाची बेरीज आहे ती बेरीज म्हणजे ऍक्च्युअल आपली ही संख्या आहे. ठीक आहे, याच्यात पण आपल्याला अंकाची बेरीज आपल्याला काय करायची, काढावी लागणार आहे. ठीक आहे, आणि मग आता चला बरं म्हणजे त्यांच्या अंकाची बेरीज आपल्याला काढावं लागणार आहे. लिहा माझ्यासोबत, चला लिहा माझ्यासोबत. काय लिहिणार, काय लिहिणार, संख्येतील अंकाची बेरीज. काय लिहिणार आपण, ठीक आहे, संख्येतील अंकाची बेरीज है ना, संख्येतील अंकाची बेरीज. बरोबर आहे. बरं कशी काढणार संख्येतील अंकाची बेरीज, बघा या ठिकाणी किती आलंय रे, x आलंय. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं किती आलेलं आहे, x प्लस वाय प्लस 1 आले आणि प्लस या ठिकाणी 2 आले. म्हणजे इथं किती झाले रे, इथं झाले 2x, इथं झाले 2x अधिक किती झाले 2y आणि अधिक 8 या ठिकाणी शेवटचा 1. ही आहे सगळी संख्येतील अंकाची बेरीज. बरोबर आहे का, लागतंय का माझ्यासोबत, म्हणजे माझ्यासोबत लिहिताय ना तुम्ही, मग माझ्यासोबत व्यवस्थित जमतंय ना असं. ठीक आहे, हे किती दिलेले आहे, संख्येतील अंकाची बेरीज 2x अधिक 2y बरोबर 1. बरोबर आहे. बरं आता मला सांगा, जो आपल्याला जे गिवन नंबर आहे का नाही, त्याच्या किती दिले रे, एक 3 अंकी संख्या आणि तिच्या अंकाच्या बेरजेच्या 17 पट आहे. एक 3 अंकी संख्या, एक 3 अंकी संख्या तिच्या अंकाच्या बेरजेच्या 17 पट आहे. म्हणजे गिवन नंबर म्हणजे आपल्याला जी काही दिलेली संख्या आहे किंवा आपल्याला जी आवश्यक असलेली संख्या आहे का नाही, पहिल्या अटीनुसार, ती पहिल्या अटीनुसार आपण आता इथे आपण म्हणू शकतो, पहिल्या अटीनुसार है ना, पहिल्या अटीनुसार है ना, आवश्यक संख्या है ना, आवश्यक संख्या बरोबर 17 पट सांगितले ना, 17 पट सांगितले. 17 पट कशाचे सांगितले सांगा बरं, 2x अधिक 2y, 2x अधिक 2y आणि अधिक 1. हे करा बरं, ह्याचं मल्टिप्लिकेशन. तोपर्यंत मी या ठिकाणी हे करतो. करा बरं, चला याचं मल्टिप्लिकेशन काय येणार सांगा बरं. 17 दोन्ही 34, x अधिक 34y बरोबर 17 असं काही येईल का, बरोबर आहे का माझं, का किती यायला पाहिजे सांगा, 34x अधिक 34y बरोबर 17 असं यायला पाहिजे. आणि आपली आवश्यक संख्या किती रे, इथं लिहिलं ना मी, आपली आवश्यक संख्या किती ही आहे. बरोबर आहे, म्हणजे या दोघांची बेरीज कशी करणार आपण सांगा, कशी करणार, हे काय झालंय, हां कशी करणार, 110x अधिक 11y अधिक 10 है ना, बरोबर याची बेरीज सांगा. 17 दोन्ही 34x है ना अधिक 34y आणि 34y बरोबर नाही रे, 17 1 17. चला याला आपल्याला इकडे इकडे असं करता येते का, चला 34 ला इकडे घ्या, 110x ला आपण 34 ला इकडे घेतलं. ठीक आहे, म्हणजे आज आपण असंही करू शकतो, काय करू शकतो, 110 वजा 34 ठीक आहे x अधिक पुन्हा किती 11 वजा 34y. ठीक आहे, ह्या 17लाच आणि बरोबर किती रे, बरोबर 17 वजा 10 असं येते का. बरं चला 110 मधून 34 गेले म्हणजे 100 मधून 24 गेले, खाली किती राहिले 76च्या समथिंग काहीतरी यायला पाहिजेत ना, बरोबर आहे 76x. माझ्यासोबत हे करा, कॅल्क्युलेशन चुकू शकते बरं का, करू शकता तुम्ही. 76x वजा 11 मधून 34 तर काय जात नाहीत, मग 4 मधून 1 गेले, खाली राहिले 3, 3 मधून 1 गेले 2, 23y बरोबर या ठिकाणी 7 असं, बरोबर आहे. 76x वजा 23y ठीक आहे बरोबर 7. हे पहिल्या कंडिशन मधून आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालेलं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी लिहायची दुसरी कंडिशन आहे का नाही. आता आपल्याला दुसरी कंडिशन लिहायला काही हरकत नाही. राईट डाऊन सेकंड इक्वेशन, फ्रॉम सेकंड इक्वेशन किंवा दुसऱ्या अटीनुसार. इथं दुसऱ्या अटीनुसार लिहा लवकर फास्ट, माझ्यासोबत वेळ झाला आज थोडंसं आहे ना, आपण एका तासापेक्षा पुढे चाललो. दुसऱ्या अटीनुसार सांगा बरं काय दिलेली होती दुसरी अट, चला वाचू का, चला काय दिलेली दुसरी अट बघा है ना. त्या संख्येत 198 मिळवल्यास कोणती संख्या, आपली जी ओरिजिनल आलेली ती संख्या, तेच अंक उलट क्रमाने असलेली संख्या मिळते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, x च्या जागेवर y लिहायचंय, y च्या जागेवर
एक्स लिहायचं आहे. मग सेकंड कंडिशन काय असणार, म्हणजे आपला जो गिवन नंबर आहे तो गिवन नंबर म्हणजे आपला आवश्यक असलेला नंबर आहे का नाही, 110x अधिक 11y वगैरे हा जो नंबर आहे, आणि त्याच्यामध्ये जर आपण 98 मिळवले बरं का, जर आपण 98 मिळवले तर आपल्याला जो नंबर आहे तो बरोबर काय भेटतो, उलटा भेटतो. ठीक आहे, चला उलटा कसा भेटणार, उलटा कसा भेटणार बघा. दुसरी अट काय दिलेली आपल्याकडे काय आहे ना, त्या संख्येत म्हणजे या संख्येत आपल्याकडे एक संख्या आहे 110x अधिक पुन्हा काय रे 11y अधिक 10, याच्यामध्ये आपण किती मिळवले 198 मिळवले. बघा याच्यामध्ये मी काय मिळवले 198 मिळवले, तर तेच अंक उलट्या क्रमाने असलेली संख्या मिळते. आता इकडे बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, उलट्या क्रमाने संख्या असलेली म्हणजे कशी माहिती आहे का, जर 32 असले तर 23 होणार, 54 असले 45 होणार, 12 असले 21 होणार. लक्षात आलं का तुमच्या, 09 असलं तर 90 होणार. म्हणजे एकक स्थान आधी दशक स्थान हे अंक आहेत ना हे उलटे होणार. म्हणजे लक्षात आलं तर या ठिकाणी आता याच्या बरोबर संख्या तुम्हाला कोणती भेटायला पाहिजे, याच्या बरोबर संख्या, तर याच्या बरोबर संख्या भेटायला पाहिजे जी काय आपली पहिली होती 110x अधिक 11y अधिक 10 अशी जी संख्या होती त्याला आता असं होणार 110y अधिक 11x. किती होणार 110y अधिक 11x आणि हे शेवटचा 10 जशाला तसं. करा बरं याची बेरीज, बघूयात काय येते तर मला एक गोष्ट सांगा, हे किती रे 110x आहे आणि याच्यातून 11x जर मी वजा केले तर बरोबर किती यायला पाहिजे बघा, 110 आणि ह्या 11x वजा केले तर उत्तर किती यायला पाहिजे 99x यायला पाहिजे. बरं ठीक आहे, इथं 11y आहे पण 110 इकडे घेतले, म्हणजे वजा 99y बरोबर करतो आम्ही, काय बरोबर करणार, या ठिकाणी किती रे +10 आहे आणि इकडे जर आपण हे 10 आणि हे 10 कटले, हे 10 आणि हे 10 कटले म्हणजे हे जर हे वजा 198 होईल ना, हे 198 तिकडे जातील तर काय होतील वजा 198. बरोबर आहे का, पण जोपर्यंत उत्तर येणार नाही तोपर्यंत काय समजणार नाही. बरं 99 जर डिवाइड केलं तर उत्तर किती येईल सांगा बरं, x वजा y बरोबर -2, x वजा y बरोबर -2. हे सेकंड कंडिशन वरून आपल्याला एवढं सोपं इक्वेशन आलं असतं का, x वजा y बरोबर -2. मला नाही वाटत एवढं सोपं येईल म्हणून, पण आपण सॉल्व करून बघू. सॉल्व करून बघू. बघा दोन इक्वेशन कोणते आलेत आपल्याला, 76x वजा 23y. बघा काय आले 76x वजा 23y बरोबर 7. हे एक इक्वेशन आले आपलं 76x वजा 23y बरोबर 7 आणि x वजा y बरोबर -2 हे का नाही, x वजा y बरोबर -2 म्हणजे x बरोबर किती रे y अधिक 2 y वजा 2, x बरोबर किती y वजा 2. ही किंमत इथं ठेवा ना, है का नाही, हीच किंमत काय करा इथं ठेवा. 76 x च्या जागेवर किती ठेवायचं y वजा 2 वजा 23y बरोबर 7 है ना. 76y 76 ने मल्टिप्लाय करा, वजा 76 च्या दुप्पट किती रे, म्हणजे 75 च्या दुप्पट जर 150 होता तर हे किती झाले 152 वजा 23y आणि बरोबर किती रे 7. ठीक आहे, बरं मला सांगा 76y वजा 23y बरोबर 152 इकडे आले प्लस झाले 152 अधिक 7. आता मला सांगा 76 मधून 23 गेले म्हणजे 6 मधून 3 गेले 3 राहिले आणि 7 मधून 2 गेले 5 राहिले 53 बरोबर आहे का. आता असं काय आलंय 53y 53y बरोबर किती रे 152 7 आणि 2 9 आणि हे 15 जशाला तसं 159. असं कसं उत्तर यायला पाहिजे, येऊ शकतं, त्याच्यात काय हरकत आहे का नाही. 159 भागिले 53 म्हणजे 53 डिवाइड होतं का हे, हो होतंय 53 त्रिकन म्हणजे y बरोबर 3, y बरोबर किती रे 3. बरं y बरोबर जर 3 ठेवलं तर मग x बरोबर किती सांगा 3 वजा 2 बरोबर किती 1 म्हणजे x बरोबर उत्तर किती आलं 1 आणि y बरोबर उत्तर किती आलं 3. बरं हे इक्वेशन आले म्हणजे आपली संख्या आली का, तर बिलकुल नाही.
हे इक्वेशन आले म्हणजे आपली संख्या बिलकुल आलेली नाही. मग मला सांगा आपली संख्या काय कन्सिडर केली ती आपण, है का नाही? आपण काय कन्सिडर केलं तर एक्स आणि वायच्या किमती आल्यात म्हणजे आपली संख्या आलेली नाही. मग आपली संख्या आपण काय कन्सिडर केलं तर आपलं मागं जावं लागल. कुठं जावं लागल सांगा, कुठं जावं लागल? हे बघा इथं, है ना, या ठिकाणी काय आहे रे, है ना, आपण जी 3 अंकी संख्या गेली होती तर तिथं आपल्याला एक्स बरोबर एक्सच्या जागेवर एक्स ठेवावं लागल, है ना. ही सगळ्या त्यांची ती 3 अंकी संख्या झाली, बरोबर आहे का नाही? मग ही 3 अंकी संख्या आपल्याला काढावं लागल. 3 अंकी संख्या बरोबर आपल्याला काढावं लागल. तर मी हे इक्वेशन जशाल तसं लिहू का? 110x अधिक 11y अधिक 10 असं लिहू का? ठीक आहे, बरोबर. आवश्यक संख्या बरोबर आवश्यक संख्या बरोबर किती झालं तरी 110x अधिक 11y अधिक 1, बरोबर आहे ना? हा, 110x, x म्हणजे काय रे? 1 ना, म्हणजे जशाल तसा. 11y म्हणजे 11 त्रिक 33 आणि अधिक 1, बरोबर आहे का रे? 110 न 33 आणि 1 34 म्हणजे किती रे? 100. चुकलंय का बरोबर आहे रे? कसं काढणार आपण? नाही ना, आपल्याला फक्त जे काही दिलेलं आहे म्हणजे आपण जे 3 संख्या मांडल्या होत्या, कोणत्या कोणत्या मांडल्या होत्या या पद्धतीनं. शतक स्थानची संख्या ही असेल, दशक स्थानची संख्या मधली म्हणजे ही असेल आणि y बरोबर 3 असेल, या ठिकाणी मांडली तरी आपलं हरकत नाही. म्हणजे हे जे कॅल्क्युलेशन आलेलं आहे ते नंतरच्या ह्याच्यातून आलेलं आहे, म्हणून आपण हे पण कन्सिडर करू शकतो की आपली आवश्यक संख्या काय होती. परत या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपण शतक स्थानची संख्या आपण x मानली होती. x मानली होती म्हणजे 1 मानली होती, म्हणजे ती या अर्थानं x. ठीक आहे, नंतर दुसरी संख्या असणार आहे आपली, है का नाही, जी दशक स्थानची आपण असे म्हणू, ही आहे आपली 100 प्लेस, ही आहे आपली 10 प्लेस आणि ही आहे आपली युनिट प्लेस. तर 100 प्लेस संख्या काय होती आपली? x होती. 10 प्लेस संख्या काय होती आपली? 10 प्लेस संख्या होती या दोघांची बेरीजीपेक्षा 1 न जास्त, आणि युनिट प्लेसची संख्या काय होती आपली? y होती. बघूयात बरोबर उत्तर येतं का? तर या ठिकाणी उत्तर x बरोबर काय आलं? 1 आलेलं आहे. त्याच्यानंतर x बरोबर इथं 3 आलेलं आहे, म्हणजे हे 1 अधिक हे 3 अधिक हे 1 आणि हे y बरोबर काय आलेलं आहे? 1 आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ y बरोबर 1 नाही आलं, y बरोबर किती आलं? 3 आलं. म्हणजे 3 आणि 1 4 आणि 1 5 म्हणजे उत्तर आलं 153. 153. तर आता आपण ठेवून बघू प्रत्येक अटीमध्ये बरोबर येते का उत्तर. अरे हे नवीन प्रश्न नाही घ्यायचा आताच. चला, ह्या 3 अटीमध्ये ठेवून बघा 153 जर बसत आहे का तर मला सांगा तुम्ही काय केले. बघा, एक 3 अंकी संख्या तिच्या अंकाच्या बेरजेच्या 17 पट आहे. बघा 153 ला जर समजा तुम्ही या ठिकाणी 5 आणि 3 किती रे? 5 आणि 3 8, 8 आणि 1 9. 9 ला जर समजा तुम्ही 17 न मल्टिप्लाय केलं, 17 1 17, 17 2 38, 17 7 19 17 8 है ना, तर तुम्ही 17 9 करा. तर या ठिकाणी 17 9 हे त्या संख्येमध्ये परत काय करा तुम्ही 198 मिळवा. तर तेच अंक उलट्या क्रमानं म्हणजे कसे 351 आपल्याला मिळतात का? तर ते बघा तुमचं उत्तर या ठिकाणी किती आलेलं असेल? 351. बरं चला, ही झाली दुसरी एक आठ. त्याच्यानंतर दुसरी अट काय? तर ह्या मधल्यांच्या आठ बघा, या दोघांच्या बेरजेपेक्षा 1 न कमी आहे का? एकक व शतक स्थानच्या अंकाची बेरीज ही मधल्या अंकापेक्षा 1 न कमी आहे. म्हणजे बघा 3 आणि 1 चं बेरीज करा, 3 आणि 1 ची काय करा? बेरीज करा. बघा हे 5 पेक्षा काय आहे? कमी आहे. म्हणजे याचा अर्थ जर आपल्या दोन्ही कंडिशन जर फुलफिल होत असतील तर याचा अर्थ आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, पण आपल्याला परीक्षेमध्ये याच्या अगोदर सगळ्यात जास्त जर एक्झाम्पल्स विचारले असतील ना तर ते 2 अंकी संख्येची विचारलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला आपल्याला एक्झरसाइज, आता आपला जो पुढचा भाग आहे, पुढच्या भागामध्ये आपल्याला एक्झरसाइजवर जास्त फोकस करायचा आहे. एक्झरसाइजमध्ये 2 अंकी संख्येवर एक्झाम्पल्स बऱ्याच वेळेस विचारले आहेत. मी तुम्हाला काही होमवर्कसाठी एक्झाम्पल काढून ठेवलेले आहेत, ते मला एकदा चेक करा. आणि मला तुम्हाला बघा स्क्रीनशॉट काढा, पटपट 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 स्क्रीनशॉट काढा. आणि ह्या एक्झाम्पल्सला मी आता नंबर देतो. हा पहिला एक्झाम्पल आहे. ठीक आहे, हे होमवर्कसाठी कमेंटमध्ये लिहायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी हे दुसरे एक्झाम्पल आहे होमवर्कसाठी. ठीक आहे, 2, त्यानंतर 3,
तुम्ही हे करू शकता आहे का नाही, स्टॉप करू शकता ते 2 मिनिटासाठी आहे का नाही, आणि नंतर एक्झाम्पल लिहून घ्यायचं 3, त्याच्यानंतर 4 एक्झाम्पल्स कदाचित तुम्ही हे पाहिलेले असतील पण आठवत नसतील है ना, 5, 6 हे अपूर्णांकाचे एक्झाम्पल्स फार महत्त्वाचे आहेत ना, आपल्याला घ्यायचे ते एक्झाम्पल सगळे. ठीक आहे, 5 किती झालं रे, 5 झालं, 6 झालं, 7 कमीत कमी जे काही मी एक्झाम्पल्स देतो या ठिकाणी 7 दिले, तर 7 पैकी जे विद्यार्थी कमीत कमी 4 एक्झाम्पल्स सॉल्व करतील ना, त्या विद्यार्थ्यांना काहीतरी प्राइज देऊ आपण. ठीक आहे, म्हणजे मी बघल ते कोणाकोणाची उत्तरं बरोबर आले तर, आणि एकदा त्यांचे लाईव्ह सेशनमध्ये त्यांचे स्क्रीनशॉट मी काढायला विसरणार आहे. ठीक आहे, मला वाटतं हे सेशन थोडंसं लांब झाले आहेत, लेंदी एक्झाम्पल्स नव्हते, पण जे परीक्षेत येण्याची शक्यता नाही अशी सुद्धा मी एक्झाम्पल्स घेतलेले आहेत तुमच्यासाठी. तर बघा, आपण आता पुढच्या भागामध्ये आपला एक्सरसाइज 1.5 जो आहे तो पूर्णला पूर्ण शाब्दिक उदाहरण आपण या ठिकाणी कंप्लीट करूयात, आणि लगेच आपण प्रश्न संग्रहाला सुद्धा सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, बाय बाय टू ऑल ऑफ यू, भेटूयात पुढच्या भागामध्ये. आणि हा मराठी मीडियमच्या हा ती बॅच 1 रुपयाची बॅच, त्यामध्ये आपण अशाच शाब्दिक उदाहरणांबद्दल डिस्कशन करतो, आणि तुमच्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला पाठवायला विसरू नका. ठीक आहे, भेटूयात पुढच्या सेशनमध्ये, तोपर्यंत बाय बाय.